नमस्कार. मी अविनाश जाधव BFF मनीच्या वतीने सर्वांचं स्वागत करतो. आपण या सत्राला लगेचच सुरू करत आहोत. तर सत्राला सुरू करण्यापूर्वी, या इंटरव्ह्यूला सुरू करण्यापूर्वी BFF मनी बाबत थोडासा मी सांगतो. BFF मनी ही संस्था साधारणतः 1 वर्षापासून मी चालवत आहोत आणि पैशाविषयी ज्ञान पसरवणे आणि योग्य ज्ञान पसरवणे हा हेतू आहे या मागचा. तर पैशासाठी आपण सर्वजण सकाळपासून संध्याकाळपर्यंत राबत असतो आणि त्याच्या मागे थोडंसं धावण्याचा प्रयत्न करतो. परंतु तरी आपल्याला कायम वाटत राहतं पैसा कमी पडतो आहे. आणि त्याचं एक कारण जे मला जाणवलं माझ्या प्रवासामध्ये, ते हे आहे की पैशाच्या मागे धावण्यापेक्षा पैशाशी मैत्री करणे आणि पैशाला समजून घेणे हा एकमेव मार्ग आहे, जेणेकरून आपण त्या पैशाचे व्यवस्थित विनियोग आणि नियोजन करू शकतो. त्याप्रकारे आपण मुलांना समजून घेताना मुलांशी मैत्री केली असेल तर ते व्यवस्थित मुलांना आपल्याला सांभाळता येतं किंवा मोठं करता येतं. त्याचप्रमाणे पैशाचं आहे. पैशाला समजून घेणं, त्याच्या मागे धावणं, त्याला पकडण्याचा प्रयत्न करणे यापेक्षा त्याला समजून घेऊन त्याच्याशी मैत्री करणं हा एक खूप सुंदर मार्ग आहे पैशाचा योग्य वापर आणि मॅनेजमेंट करण्यासाठी. तर या हेतूने आम्ही बऱ्याच प्रकारचं शिक्षण देत असतो. त्यापैकी एक स्विंग ट्रेडिंग आहे आणि स्विंग ट्रेडिंगसाठी आज हा जो महिला दिनाचं औचित्य साधून आम्ही इंटरव्ह्यू ठेवलेला आहे. या एक महिला ट्रेडर आहेत आणि त्यांचा इंटरव्ह्यू घेण्यासाठी सौ शिल्पा वाघ ह्या आपल्याला लाभलेल्या आहेत इंटरव्ह्यूअर म्हणून. त्या सुद्धा एक इन्व्हेस्टर आहेत, त्यामुळे या क्षेत्राशी त्यांचंही थोडंसं नातं आहेच. तर त्या इथून पुढचा इंटरव्ह्यू घेतील. मी आता त्यांना हँडओव्हर करतो. शिल्पा मॅडम, नमस्कार. नमस्कार सर आणि नमस्कार माझ्या मित्रमंडळींनो. आज आपल्या या मुलाखतीचा विषय आहे शेअर मार्केट किंवा ट्रेडिंग. शेअर मार्केट म्हणजे काय? तर आजकाल बऱ्याच लोकांच्या मनात प्रश्न निर्माण होतो की शेअर मार्केट हा फक्त ज्यांच्याकडे पैसा जास्त आहे किंवा जी लोक उच्च शिक्षित आहेत तेच लोक या क्षेत्रात पाऊल ठेवू शकतात. परंतु मला सगळ्या माझ्या मित्रमंडळींना मी सांगू इच्छिते की हा जो न्यूनगंड आपल्या मनात आपण निर्माण केलेला आहे तो या न्यूनगंड स्वतःच्या मनातून काढून टाका. कारण की हा ट्रेडिंग करण्यासाठी आपल्याला काही जास्त पैशाची गरज नाहीये किंवा उच्च शिक्षणाची सुद्धा गरज नाहीये. तर एक सर्वसाधारण सर्वसामान्य माणूसही या ट्रेडिंग क्षेत्रात जर व्यवस्थित त्याचं शिक्षण घेतलं, त्याचे टेक्निकल फंडामेंटल एनालिसिस समजून घेतले, तर या क्षेत्रात एखादा सर्वसामान्य माणूसही आपली प्रगती करू शकतो. मला इथे एक छोटंसं उदाहरण द्यावं असं वाटतं, ते आपल्या कोविडच्या काळामध्ये. कोविडच्या काळामध्ये आपण बऱ्याच जणांनी बघितलं, की बऱ्याच लोकांचे व्यवसाय ठप्प पडले. अर्थार्जनाचा जो मार्ग होता, तोही बंद झाला होता काही लोकांचा. तर या काळामध्ये बऱ्याच लोकांनी आपले डीमॅट अकाउंट किंवा म्युच्युअल फंड अकाउंट ओपन केले आणि त्यामुळे या क्षेत्राला मागील 3 वर्षांमध्ये बरीच प्रगती मिळालेली आहे. या क्षेत्रात जी मागच्या 3 वर्षात जी प्रगती झाली आहे, ती अतुलनीय आहे. या 3 वर्षामध्ये बऱ्याच लोकांमध्ये या शेअर मार्केट किंवा ट्रेडिंगमध्ये प्रवास करण्याची किंवा त्याच्याविषयी ज्ञान घेण्याची क्रेझ निर्माण झाली व बऱ्याच लोकांनी या 3 वर्षामध्ये आपला पाया याच्यात रोवला आहे. म्हणूनच आज आपल्या या मुलाखतीमध्ये जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून आपण एका महिलेला आमंत्रित केले आहे, की जी महिला एक गृहिणी आहे. एक गृहिणी, सर्वसामान्य गृहिणी काय करू शकते? हा आपण प्रवास या मुलाखतीत दाखवणार आहोत. तर अशाच एक गृहिणी सुद्धा आपल्याला या क्षेत्रात सर्वसामान्य गृहिणी सुद्धा या क्षेत्रात कसे पैसे कमवू शकतो किंवा घर बसल्या आपला संसार, आपलं रोजची नित्यनियमाची कामं हे सगळं वर्क बॅलन्स करून कसं आपलं या क्षेत्रात पैसे कमवू शकतो. आपण या मुलाखतीत अशा एका महिलेबद्दल जाणून घेणार आहोत. म्हणूनच या क्षेत्रात त्या महिलेने कसे आपले नफा कमवलेला आहे, याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे आपण आज ज्यांना या मुलाखतीत आमंत्रित केले आहे, त्या म्हणजे सौ नीता कदम. सो नीता कदम, नमस्कार. नमस्कार नीता मॅडम, BFF मनीमध्ये तुमचे स्वागत आहे. तसेच या कार्यक्रमात सहभागी झालेल्या आपल्या सर्व मित्रमंडळींचे सुद्धा मी स्वागत करते. आपण या क्षेत्राबद्दल तर आम्ही तुमच्याकडून जाणून घेणारच आहोत. परंतु सुरुवात करण्या अगोदर
आम्हाला आपल्याबद्दल थोडे जाणून घेणे गरजेचे वाटते आणि नक्कीच आवडेल की तुम्ही कशी प्रवासाला सुरुवात केली आणि कसं या क्षेत्रात आपलं ठसा उमटवलेला आहे. सो थोडे आपल्याबद्दल थोडी माहिती सांगा. नमस्कार मॅडम. नमस्कार महिलांनो. नमस्कार. प्रथमतः सगळ्या महिलांना माझ्याकडून जागतिक आंतरराष्ट्रीय जागतिक महिला सप्ताहाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि नमस्कार मैत्रिणींनो. माझं नाव संपूर्ण नाव तर माझं नीता उदय कदम आहे आणि मी मूळची मुंबईमधली राहणारी वास्तव्याला. पण आता लग्नानंतर काही वर्षानंतर वगैरे इथे पूर्ण नवी मुंबईमध्ये वास्तव्याला राहिली. माझं कॉलेजचं शिक्षण हे घाटकोपर मधलं सोमय्या कॉलेज आहे. तिथे BA पर्यंत झालंय. आणि मी BA मधून म्हणजे आर्ट्स आणि गणित, म्हणजे आर्ट्स मध्ये गणित नसतं, तर गणित आणि ट्रेडिंग याचा तसा काही फारसा संबंध नाही. आणि मला बरोबर. ती आवडही नव्हती कधी या क्षेत्राची तशी. पण मी पूर्वी एक 94-95 सालामध्ये या क्षेत्रात थोडंसं काम केलं होतं. एक IPOच्या निमित्ताने, म्हणजे त्याच्या ओपनिंग साठी मी सुद्धा उदयपूरला काही दिवस राहून तिथेही काम करून आलेली आहे. लग्नापूर्वी मी तसं बघितलं तर 3 वर्ष मी या शेअर मार्केटमध्ये, पण म्हणजे फक्त त्यावेळेला एक क्लरिकल वर्क असतं, तसं शेअर मार्केटमध्ये मी 3 वर्ष काम केलेलं आहे. आणि त्याच्यानंतर आता जवळजवळ 30 वर्ष माझा आणि शेअर मार्केटचा तसा काहीच संबंध नव्हता. आणि आता परत एकदा मी या क्षेत्रामध्ये पदार्पण केलंय. हा माझा छोटासा प्रवास आहे. सो 30 वर्षांनंतर तुम्ही पुन्हा या प्रवासात उतरलाय त्याच्याबद्दल तुमचे मनापासून आभार. तर या ट्रेडिंग व्यवसायाव्यतिरिक्त तुम्ही अजून काही नोकरी व्यवसाय करता का? हो, नक्कीच. मी आता हे जसं बघितलं तर शेवटी 2023च्या एंडला मी ट्रेडिंग मध्ये उतरली आहे. आणि मी यापूर्वी रिअल इस्टेट मध्ये डील करत होती आणि आताही थोडंफार प्रमाणात करते. पण थोडंसं आता ते कमी केलंय आणि या ट्रेडिंग मध्ये उतरली आहे. बघू. सो 30 वर्षांनंतर तुम्ही पुन्हा या ट्रेडिंग विश्वात उतरलाय तर या ट्रेडिंग क्षेत्रात 30 वर्षांनंतर पुन्हा तुम्हाला का यावंसं वाटलेलं आहे? आताही आणि आधी मी हाऊसवाईफ, म्हणजे आपली गृहिणी, ही काही कमी नसते, गृहिणीच आहे. तर अगदीच आता बरोबर. कसं होतंय की मुलं मोठी झाली आहेत, आपापल्या मार्गी लागली आहेत, त्यांना स्वतःची स्पेस हवी आहे. त्यांच्या स्पेसच्या निमित्ताने आपल्याला आपली स्पेस मिळायला लागलेली आहे. जो रिकामी वेळ होता तो जास्त मिळायला लागला आहे. आणि आता बाहेर जाऊन काहीतरी काम करायचं किंवा त्या रिकाम्या वेळेचं काय युटिलाइज करायचं, असं. तर मग विचार केला घरात बसवून काहीतरी आपल्याला करता येईल का, असं. आणि म्हणजे पूर्ण गुंतवून ठेवायला पाहिजे, थोडंसं अर्थार्जन पण झालं पाहिजे, आरामही मिळाला पाहिजे. आणि आता तसं बघितलं तर पहिला असं शिकण्यासाठी पण आपल्याला आपला असा वेळ नसतो, आणि आता तो वेळ मिळायला लागला आहे. तर मी म्हटलं की थोडंसं नॉलेज आहे त्यातलं, तर ट्रेडिंग का करू नये, असं. आणि बिझनेस तर मी करतच होती. तर ट्रेडिंग म्हणजे सुद्धा एक बिझनेस टाईपच झालेलं आहे. जसं आपण एखाद्या दुकानात गेलो तर वस्तूंची देवाणघेवाण करतो, त्यावेळेलाही आपण पैसे देत असतो त्यांना, त्यांच्याकडून वस्तू विकत घेत असतो. फक्त इथे की आपण शेअर मार्केटमध्ये एखादा शेअर विकत घेताना एक टेक्निकल फंडामेंटल अनालिसिस, थोडासा अभ्यासपूर्वक प्रवास करायचा, म्हणून मग मी तसं प्रवास करून ट्रेडिंग मध्ये सुद्धा पैसे नक्कीच कमवू शकतो. आणि मलाही नवीन नवीन कोर्सेस करायची आवड होती, म्हणून मग मी या अभ्यासाचंही सुरू केला. म्हणजे मला इथे थोडक्यात हेच सांगावं असं वाटतंय की एखादी साधी गृहिणी सुद्धा आपला वर्क बॅलन्स जर तिने प्रॉपर मेंटेन केला किंवा आपल्या रोजच्या कामातून थोडा वेळ सुद्धा काढून जर या क्षेत्रात पाऊल टाकायचा विचार केला तर ती नक्कीच प्रगती मिळवू शकते. नक्की. हा माझा अंदाज आहे. नक्की. आजकाल आपण बघतो की बऱ्याच प्रकारचे ट्रेडिंग केले जातात मार्केटमध्ये. तर असे मी इंट्राडे म्हणा किंवा ऑप्शन ट्रेड म्हणा, स्विंग ट्रेड. तर यापैकी तुम्हाला कोणत्या प्रकारचं ट्रेडिंग सर्वात जास्त करायला आवडतं? आत्ताच मॅडम तुम्ही सांगितलात की ट्रेडिंगचे पण खूप प्रकार आहेत. ऑप्शन ट्रेडिंग, इंट्राडे, फ्युचर अँड ऑप्शन, स्विंग. आता नवीन मार्केटमध्ये आले क्रिप्टो करन्सी, कॉमोडिटी वगैरे. बरोबर. तर त्यातून मला सोपा आणि थोडासा कमी जोखमीचा आवडणारा प्रकार म्हणजे स्विंग ट्रेडिंग. याच्यात कसं की एक आपण झोका घेतो, तर त्याच पद्धतीने कमी दिवसामध्ये आपण जी रक्कम गुंतवलेली असते त्याचा एक चांगला नफा मिळवू शकतो. एक भांडवल, कमी भांडवल, आणि त्याच्यामधून थोडं थोडं प्रॉफिट असं की मिळवू शकतो, आणि एक रिस्क कमी आहे, म्हणून मला स्विंग ट्रेडिंग हा प्रकार खूप आवडतो.
मला थोडंसं म्हणजे आपल्या महिलांना समजून घेण्यासाठी की तुम्ही जसं स्विंग ट्रेडिंगकडे वळलात की जो तुम्हाला अतिशय सोपा वाटतो, तर या स्विंग ट्रेडिंग बद्दल अजून थोडंसं आम्हाला माहिती देऊ शकाल का? हा, म्हणजे कसं आहे तेच मी सांगितलं ना तुम्हाला, की लोक इंट्राडे ऑप्शनला जातात की आपल्याला पैसे जास्त प्रमाणात पटपट प्रॉफिट मिळेल असं. तर तसं नक्कीच करू नका, कारण आपण तिथे एक वेळ असतो, त्या वेळेमध्ये मीही स्वतः पहिला ऑप्शन ट्रेडिंगसाठीच विचार करत होती, इंट्राडेच विचार करत होती. ओके. पण मला आपलं जे आपण पैसे जमवतो ते एक कुठेतरी गुंतवतो, तर आपल्याला तिथे रिस्क कमी हवी असते. जसं एकदम तुम्ही बरोबर. म्हणतात ना की प्रॉफिट जास्त तिथे रिस्क रिस्क. कमी, प्रॉफिट जास्त. हा, हा, हा. तर त्या पद्धतीने एक स्विंग ट्रेड मला म्हणजे मला तो करायलाही सोपा वाटला. आणि त्याच्यामध्ये कमी वेळामध्ये आपल्याला जर हवं असेल तर तसं बघितलं तर महिनाभराचा पण ट्रेड असतो. पण फंडामेंटल आणि टेक्निकल अनालिसिस केलात तुम्ही, त्याचा हम्म. थोडासा अभ्यास केलात, नोट्स काढलात वगैरे, तुम्ही थोडस 10 मिनिटं जरी दिलात तुम्ही, तरी पण तुम्हाला तो इंट्राडे ऑप्शन पेक्षा, क्रिप्टोकरन्सी पेक्षा वगैरे तर नक्कीच सोपा आहे. मला याच्याबद्दल अजून जाणून घेण्याबद्दल उत्सुकता आहे की स्विंग ट्रेडिंग जसं तुम्ही बोलताय की सुरुवातीला सगळ्यांनी स्विंग ट्रेडिंग पासून सुरुवात केली पाहिजे किंवा इंट्राडे ऑप्शन डे यात थोडंसं नॉलेज जास्त असायला हवं ॲज कम्पेअर्ड टू स्विंग ट्रेडिंग. तर स्विंग ट्रेडिंग पासून तुम्ही सुरुवात करा असं तुमचं जे सांगणं आहे. तर याच्याबद्दल तुम्ही या ट्रेडिंग विश्वात येण्याचा अगोदर याचा अभ्यास कसा सुरू केला किंवा याच्याबद्दल तुम्ही कसं ज्ञान प्राप्त केलेलं आहे? 2023 पासून मी परत या क्षेत्रात थोडीशी सुरुवात केली. ट्रेडिंगचा अनुभव तसा मला आधी होता. मी थोडासा युट्यूब बघत होती. काही मी ऑनलाईन वेबिनार अटेंड केले होते, काही ऑफलाईन सुद्धा मी वर्ग जाऊन अटेंड केले होते. ओके. पण तिथे जाऊन त्यांनी सगळं एकत्र सुरुवात केली, तर मला ते सगळं बाउन्सिंग व्हायला लागलं. मला काहीच त्यातलं ज्ञान नव्हतं आणि मला काही समजायलाच मार्ग नाही. पण मला ध्यास होता की कुठलं पण ज्ञान आणि शिक्षण घ्यायचं असेल तर एक अभ्यासपूर्वकच घ्यायचंय. पुऱ्या ज्ञानाने मला काही सुरुवात करायची नव्हती. आणि इतकं वर्ष काहीतरी आपण शिकतच असतो. जसं आपण शाळा कॉलेजमध्ये जातो किंवा एखादा क्लास लावला, तर आपण एखादा विषय घेतला, तर आपण त्याचा नीट अभ्यास करतो आणि परीक्षेला बसतो. तर मग जर मी अभ्यास न करता कुठल्याही परीक्षेला बसली, हम्म. तर मी फेलच होणार. मग तो बरोबर. बिझनेस का असेनात का. तर मग बिझनेस जरी करायचा म्हटला तरी पण त्याच्यासाठी परत कॉलेज शाळेमध्ये कसे आपले शिक्षक असतात. तर हम्म. हा बिझनेस जर आहे शेअर मार्केटचा, तर याच्यासाठी प्रॉपर मेंटॉर, प्रॉपर गायडन्स आणि कोणाची साथ तरी हवीच असते. तर त्याच्यामुळे मग कोणाच्या तरी मार्गदर्शनाखाली शिकण्यासाठी मी म्हणजे खूप असं सर्च करत होती. पण ते वेबिनार जेव्हा अटेंड केले तर त्यांची फी पण प्रचंड होती. एक 70-80 हजार, कोणी 30 हजार, कोणी 40 हजार सांगत बरोबर. होते. तर ती पण एक भीती होती की आपण एवढे पैसे आणायचे तरी कुठून, आणि आणायचे तर शेअर मार्केटमध्ये पण टाकायचे आणि ह्या क्लासेससाठी तरी कसे गुंतवायचे. तर त्या एका थोडीशी शोधात होते मी. हम्म. हम्म. आणि म्हणतात ना एक आपल्याला जाता जाता कोणीतरी चांगलं माणूस, देव माणूस असं मिळून जातं. तर तशा पद्धतीचे मला आपले अविनाश जाधव सर, जे BFF मनीचे मेंटॉर आहेत, ते एकदा, आणि त्यांची मेन म्हणजे मिसेस ज्या आहेत, वाईफ आहेत, ती माझी मैत्रीण आहे चांगली, सुनीता. तर ती दोघं जण ही ट्रेडिंग करतात हे मला माहिती होतं. ओके. पण मग त्यांना मी असंच विचारलं, माझी एक गोष्ट सांगितली, तर सरांनी मला उलट एवढं सांगितलं की मी पण क्लासेस घेतो. ते ऐकल्याबरोबर मला म्हणजे खूप हायसं वाटलं. तिथेच मला एक कॉन्फिडन्स येऊन गेला की एक आपली ओळखीची व्यक्ती आहे, की यांच्याबरोबर इंटरॅक्ट करू शकतो. एक प्रश्न आपण विचारायचे असतील तर त्यांच्याकडून आता कुठल्याही गोष्टीची आपल्याला माहिती मिळू शकते. तर त्यांनी मला सांगितलं की मी एक छोटस तुम्हाला माझं इंट्रोडक्शन आपलं हे पाठवेन, तर ते तुम्ही अटेंड करा. तुम्हाला जर वाटलं तर हम्म. तुम्ही जॉईन करू शकता. तर ते त्यांनी मला पाठवलं, मी अटेंड केलं. आणि त्यात मी एकदम, म्हणजे मला त्यातच कॉन्फिडन्स पुष्कळ आला. तर त्यांनी मला आणखीन एक महत्वाचा कॉन्फिडन्स दिला, म्हणजे की मी जी आता रक्कम त्यांच्याकडे फीज स्वरूपात भरते आहे ती फारच कमी पण होती. आणि ती जी भरते ती मला त्यांनी कॉन्फिडन्स दिली की तुम्ही शिकता शिकता एका महिन्यात, म्हणजे तुम्ही शिकता शिकता ट्रेड पण घेऊ शकता आणि तुमची जी भरलेली रक्कम आहे ती तुम्हाला परत मिळेल. म्हणजे एक ट्रेड घेतल्यानंतर जो प्रॉफिट येतो त्याच्यातून तुमची ती फीस सुद्धा निघून जाईल. तर या कॉन्फिडन्समुळे मी अविनाश जाधव सरांकडे जॉईन झाले होते. अतिशय छान. तर मला याबद्दल एवढंच सांगावंसं वाटेल की प्रॉपर मेंटॉरशिप, प्रॉपर नॉलेज
घेऊनच आपण या क्षेत्रात उतरावं अशी माझी सगळ्यांना विनंती आहे. आणि BFF मनीचे जे मेंटॉर आहेत आपले अविनाश जाधव सर, हे खरंच मी सुद्धा त्यांच्याकडे ट्रेडिंग शिकलेली आहे. ते खरंच खूप चांगल्या पद्धतीने शिकवतात, खूप सोप्या पद्धतीने ते शिकवतात. आणि तुम्हाला कधीही ट्रेड घेतला किंवा काही अडचणी आल्या तर ते आपल्याला त्या गोष्टीमध्ये मदत करतात. तर याबद्दल अविनाश सरांचे तर मी आभार मानेलच. मी पुढचा सुद्धा. प्रश्न मॅडम माझा हा आहे की साधारणपणे हा कोर्स करताना तुम्हाला काय काय अडचणी आल्या किंवा हा कोर्स शिकताना किती वेळ लागला तुम्हाला? कारण की हम्म, आजकाल महिलांचं खूप असतं की त्यांना स्वतःच्या रोजच्या रुटीन मधनं वेळ काढणं कठीण जातं. तर ह्या कोर्समध्ये काही तुम्हाला असा खूप वेळ द्यावा लागला का? तुम्ही याबद्दल आपल्या महिलांना काय सांगू शकता? नक्कीच. ट्रेडिंग मी आधी पण तुम्हाला सांगितलं होतं, मी थोडंसं आधी ट्रेडिंग करत होते. थोडंसं नॉलेज होतं, पण ते कसं होतं ना, की मी कोणाच्या तरी सांगण्यावरून एका ठिकाणी डीमॅट अकाउंट छोटंसं ओपन केलं होतं आणि ते मला सांगायचे, कॉल करायचे. मी त्यांना सांगायची बाय करा किंवा सेल करा. कधीतरी मी अवेलेबल नसेल, तर ते निघून पण जायची वेळ आणि मला मग खूप लॉस झाला होता त्याच्यामुळे. पण तरी पण म्हणजे कसं की एक घरातून सपोर्ट होता. नंतर त्यांनी सांगितलं, की आपण थोडंसं भांडवल अरेंज करूया, पण तू प्रॉपर क्लास लाव. तू प्रॉपर एक मेंटॉर कोणाला तरी बघ आणि त्याच्यानंतरच सुरू कर. तर अडचणी म्हटलं तर शेअर मार्केट हा कोणीही शिकू शकतो, पण वाचून हे नक्कीच नाही. वाचून येणार नाही. तुम्हाला युट्यूब बघितला तर तेही तितकंसं जमण्यासारखं नसतं. तर प्रॅक्टिकल आणि टेक्निकल नॉलेज घेऊन जर आपण क्वालिटीमध्ये नेहमी लक्ष दिलं आणि क्वांटिटीवरती भर दिला नाही, तर याच्यात अडचण अशी काही येत नाही. आणि थोडीशी अडचण म्हटलं तर मला भाषेचं म्हणजे म्हणाल तर मला इंग्रजी जमतंय, इंग्रजी वाचता येतंय, थोडंसं म्हणजे लिहायला वगैरे या सगळ्या गोष्टी सोप्या जातात. पण एक शेअर मार्केट म्हटलं तर त्यांच्या लँग्वेज एक थोड्याशा वेगळ्या असतात. त्यांच्या मग टेक्निकल लँग्वेजेस टेक्निकल. असतात, त्यांचे शब्द टेक्निकल असतात हा की हा जे समजून घेण्यात थोडासा प्रॉब्लेम होतो. बरोबर, बरोबर. तर तिथे मला थोडीशी अडचण होत होती. पण मग परत आपला आहे, गुगल आहे. तर मग एखादे शब्द नाही समजले, तर परत मग गुगल करायचं. मग विचारून ठेवायचं. मग ते नोट करून ठेवायचं, की बाबा याला काय म्हणतात म्हणून वगैरे. किंवा मग मुलगी आली तर तिला विचारायचं, तिची वाट बघायची. आणि सरांना काही प्रश्न विचारत राहायचे. परत त्याच्यामध्ये असं झालं, की परत ते जमत होतं. मोबाईल हातात आहे, तर मोबाईलमुळे त्या गोष्टी शक्य होत होत्या. पण अगदी लॅपटॉप बरोबर. घरात होता. हम्म. मग असं वाटायला लागलं की काही गोष्टी लॅपटॉप शिवाय जमणार नाहीयेत, होणार नाहीयेत. मोबाईलमध्येही होतात, पण थोडंसं स्क्रीन मोठी असते वगैरे, तर त्याच्यामुळे लॅपटॉप आहे. पण मग परत लॅपटॉप हाताळायला जमत नव्हता. मग त्यावेळेला सुद्धा सरांनी मला पुष्कळ म्हणजे खूप त्यातही मला कसं वापरायचा, कसा तुम्ही जर्नल मेंटेन करू शकता, कसं काही तुम्ही लॉग बुक हे करू शकता. या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये स्क्रीन शेअर करणं वगैरे ह्या काही गोष्टी आहेत. तर त्या जमत नव्हत्या. तर त्या अविनाश सरांनी मला खूप चांगल्या पद्धतीने शिकवल्या. आणि याच्यात वेळ वेळ तर थोडासा लागणारच. काही गोष्टी आपल्याला समजून घ्यायचे, शिकायचंय म्हटलं तर अभ्यास जर करायचा झाला तर रोजची तुम्ही 10 मिनिटं स्वतःची दिलात. सकाळी तुमचं काम वगैरे आटपतं तसं आपण मोबाईल घेऊन स्क्रोल करतोच कितीतरी वेळ. अगदी तर तीच बरोबर. 10 मिनिटं आपण जर चिकाटीने काही करायचं म्हटलं तर कुठेतरी कोर्स वगैरे व्यवस्थित करून त्या कोर्समुळे आपल्याला एक कॉन्फिडन्स येतो की नक्की कुठे एंट्री घ्यायची आणि कुठे एक्झिट घ्यायची. तर त्याच्यामुळे तुम्हाला खूप फरक पडतो असं. आणि आपण म्हणजे असं महिला कसं असतं घरात मध्ये बसते तर काही ना काहीतरी करतच असते. तर एफडी आपण नेहमीच करतो. तर एफडी आणि म्युच्युअल फंड वगैरे तर चांगलीच गोष्ट आहे. असं म्हणणार नाही का तुम्ही सगळाच पैसा शेअर मार्केटमध्ये गुंतवा वगैरे. पण काही पैसा तुम्ही जर असं नियोजन नीट केलात तुम्ही पैशांचं, की एक 50% तुम्ही तुमच्या गरजेंना दिलात, 30% तुमच्या हौस मौजेला दिलात अगदी आणि बरोबर. 20% इन्व्हेस्टमेंट. मग ती इन्व्हेस्टमेंट पण तुम्ही प्रत्येक गोष्टी थोडी थोडी करू शकता, की सगळीच एक शेअर मार्केटमध्ये वगैरे तुम्ही टाकू नका. थोडीशी तुमची म्युच्युअल फंडमध्ये टाका, थोडी गुंतवणूक तुमची सोन्यामध्ये करा, थोडी गुंतवणूक तुम्ही शेअर मार्केटमध्ये करा. तर एक तो बॅलन्स असतो ना, हम्म. की तो बॅलन्स एक चांगला मेळ बसतो तिकडे. आणि आपल्याला शेअर्स मार्केटमधून वगैरे जर पैसे पाहिजे असतील तर तेही आपल्याला लगेच मिळतात. म्युच्युअल फंड मधून हवे असतील तर तेही आपल्याला हे करून तुम्ही बाजूला करू शकतात. एखादी तुम्ही जागेमध्ये गुंतवणूक केलात किंवा सोन्यामध्ये गुंतवणूक केलात वगैरे तर तुम्हाला तीच अमाऊंट त्या वेळेला कशी सोन्यात वगैरे आपल्याला गरज आहे पैशाची तर ती त्यावेळेला एक घट निघते. तर हम्म. ती घट इथे
त्या मानाने खूपच कमी, एक 20-30% पेक्षा एफडी मध्ये म्हणजे तुम्हाला 60% रेट ऑफ इंटरेस्ट मिळतो. म्युच्युअल बरोबर. फंड मध्ये 15 ते 20% होऊन जातं. तोच तुम्हाला शेअर मार्केट मध्ये जर 30 ते 40% वर्षाला जर प्रॉफिट मिळत असेल, तर सोने पे तिकडची सुहागा. गुंतवणूक, हा, तर ते अभ्यासपूर्वक पण, आणि तुम्ही नक्कीच प्रॉफिट याच्यामध्ये करू शकता असं. किंवा मग एक, हे सगळं तुम्हाला रिस्क वाटत असेल, भीती वाटत असेल, की या सगळ्यामध्ये नको, मला नाही पडायचंय किंवा काय वगैरे, तर एक व्यवस्थित असा मेंटॉर घ्या. हम्म. एक आपले एनजे वेल्थ सारखे डिस्ट्रीब्युटर्स आहेत, की जे आपला पैसा आहे तो व्यवस्थित रित्या प्रत्येक ठिकाणी थोड्या थोड्या प्रमाणात गुंतवून ठेवतात, आणि आपल्याला तिथे थोडीशी रिस्क कमी होऊन जाते. तर तुम्हाला तेवढ्या कमी दिवसामध्ये 30 ते 40% जर प्रॉफिट मिळत असेल, आणि मी म्हणेन त्याच्यापेक्षा तर महिलेने, प्रत्येक महिलांनी, जेंट्सने तर करायलाच पाहिजे, ते तर करतातच, पण की घर चालवते, मुलांना सांभाळते, बाकीच्या आपल्या सेव्हिंग्स मध्ये लक्ष देते, तर बरोबर. त्यांच्याकडे कॉन्फिडन्स असतो तो, की मी हे करू शकते. तर मग शेअर मार्केटमध्ये सुद्धा ट्रेडिंग करून सुद्धा तुम्ही नक्कीच एक तुमचं अर्थार्जन आणि स्वावलंबन करू शकता. आणि आणि महिलांमध्ये पेशन्स लेवल ही हा, हाय असते ऍज आहे, कम्पेअर टू असते. जेंट्स. तर हा, मला इथे सगळ्या महिलांना हेच सांगावं वाटतंय की थोडासा वेळ, आपली पेशन्स लेवल, आणि या क्षेत्रात येण्यासाठी जे थोडंफार टेक्निकल आणि फंडामेंटल अनालिसिस आहे त्याचं थोडंसं ज्ञान घेऊन जर तुम्ही या क्षेत्रात उतरलात तर तुम्हीही एक चांगल्या प्रकारे नफा या क्षेत्रामध्ये ऍज घर बसल्या कमवू शकता. हेच मला सगळ्या महिलांना सांगावंसं वाटतंय. आणि मॅडम एक मी सांगेन, की ते तुम्ही रिस्कचा प्रश्न पण टाकलेला मला, की एक रिस्क रिस्क हम्म. असते का, तर रिस्क ही बरोबर. प्रत्येक गोष्टीतच असते. एकदम रिस्क बरोबर. नाही आहे असं नाही. जर तुम्ही टेक्निकल फिल्टर लावले नाही, एंट्री पॉईंट समजली नाही, तर बरोबर. किंवा मग तुम्हाला प्रॉफिट घेताना जर आनंद वाटला, की अरे बापरे, चला मला एवढा प्रॉफिट झालाय, मला अगदी खूप अगदी आनंद बरोबर. झाला, पण छोटं छोटं प्रॉफिट बुक केलं, तर एक थेंबे थेंबे तळे साचते आणि एक पोर्टफोलिओ वाढतो. पण बरोबर. तोच लॉस घेताना सुद्धा छोट्याशा लॉस मध्ये एक छोटासा लॉस होतोय, मला कळतंय की फंडामेंटल टेक्निकल अनालिसिस थोडस कुठेतरी गडबड होते म्हणून, तर मी हम्म. तो छोटासा लॉस घेतला, तर तुमचे मोठे लॉस हे नक्कीच टळतील. तिथे तुम्हाला पेशन्स पाहिजे. एक मनावरती म्हणतो ना, की नाही ठीक आहे, चला आहे ना हे, तर पुढच्या ट्रेडला मी हे करेन म्हणून. तर कधीतरी शेअर मार्केट म्हटलं तर थोडंसं वर खाली होतच होतं असं. कारण की रोजचं मार्केट हे अप अँड डाऊन असतं. मार्केट जर अप राहिलं तर तुमचा नफा आहे. मार्केट जेव्हा डाऊन जातं तेव्हा तोटा हा होतोच. तर त्याच्यामुळे जसं नफा घेताना आनंद होतो, तर लॉस झाला तर कोणीही दुःखी होणं याच्यात गरजेचं नाही. कारण की हा एक शेअर मार्केटचा भागच आहे की कुठे एखाद दिवशी तुम्हाला नफा पण भेटेल, एका दिवशी तोटा पण भेटेल. तर बरोबर. ह्या मार्केटमधल्या सगळ्या चढ उतारांमुळे सगळं आहे. तर ते ऍक्सेप्ट करायची पण आपल्यामध्ये तयारी असली पाहिजे. तर हा जो पेशन्स लेवल आहे यालाच पेशन्स लेवल म्हणतात, की प्रॉफिट लॉस दोन्ही सहन करण्याची आपली या गोष्टीमध्ये तयारी असली पाहिजे. जसं तुम्ही सांगितलं की 30 वर्षांनंतर तुम्ही आता पुन्हा हा ट्रेडिंगचा व्यवसाय चालू केलाय किंवा या क्षेत्रात तुम्ही तुमचा एंट्री घेतली आहे. तर आतापर्यंत 2023 मध्ये जसं तुम्ही सांगितलं की तुम्ही हा ट्रेडिंग क्षेत्रात पुन्हा आलेले आहे. तर आत्ताच्या एवढ्या 3-4 महिन्यात किंवा 5-6 महिन्यात तुम्ही बरेच सारे ट्रेड घेतले असतील, त्यात नफा मिळवला पण असेल. तर आतापर्यंतचा तुमचा या ट्रेडिंग विश्वातला सगळ्यात लक्षात राहणारा ट्रेड आमच्या बरोबर शेअर करू शकता का? नक्कीच मला आनंद होईल, कारण ही आनंदाचीच गोष्ट आहे. जेव्हा मी ट्रेडिंग स्वतःहून पहिला स्वतः सुरू केलं सरांच्या मार्गदर्शनाखाली, तर त्यावेळेला क्लासेस चालू होते आणि सरांनी आम्हाला एक ट्रेड घ्यायला सांगितलं. तर त्याच्यामध्ये एक रिकमेंडेशन नाहीये, पण एक सांगते की कॅपली पॉइंटचा ट्रेड होता. तर ओके. त्यावेळेला मी तो जवळजवळ नाही म्हटलं तर 14 डिसेंबरला मी तो घेतला, आणि 22 डिसेंबरला मी तो सेल केला. एक 8 दिवसाच्या पिरियडमध्ये मी तो सेल केला. त्याच्यामध्ये ते सगळं आपल्याला शिकवतात त्याप्रमाणे थोडंफार बघितलं, आणि त्याच्यामध्ये मी जवळजवळ नाही म्हटलं तरी ₹1150 वगैरे पहिला तो प्रॉफिट घेतला आनंदाने. आणि अभिनंदन म्हणजे तुम्हाला. हा, आणि त्या कमी गुंतवणुकीमध्ये म्हणजे हा ते 10 ते 12% मला त्या 8 दिवसामध्ये झालेला प्रॉफिट होता. तर मी त्याच्यानंतर थोडासा एक कॉन्फिडन्स आला अजून, आणि मी स्वतःहून मग एक ओएनजीसी आणि महिंद्राचे असे 2 स्वतः ट्रेड केले, बरं. आणि त्या ट्रेडमध्ये पण मला प्रॉफिट झाला. हे नक्कीच मला, म्हणजे मी स्वतः केलेले आणि सरांच्या मार्गदर्शनाखाली केलेले, हम्म, या हम्म. दोन्हीमध्ये मला चांगला प्रॉफिट झाला. हे माझ्या चांगले लक्षात राहणारे ट्रेड आहे.
अभिनंदन तुमच्यासाठी. म्हणजे थँक्यू. हे आजकाल आपण एफडी मध्ये पण पैसे गुंतवतो. तर एफडीचा जो रिटर्न असतो तो वर्षाचा असतो. तर तो रिटर्न आपण जर थोड्या दिवसात कमवू शकलो तर ही चांगलीच गोष्ट आहे. सो ट्रेडिंग, आणि आपण आजकाल मार्केटमध्ये बघतो की ट्रेडिंग आहे, पुन्हा म्युच्युअल फंड्स आहेत, SIP आहे. तर लोक वेगवेगळ्या ठिकाणी आपले पैसे गुंतवतात, पण शेअर मार्केटमध्ये हे पैसे गुंतवताना लोक थोडा विचार करतात. तर माझा तुम्हाला हा पुढचा प्रश्न असा आहे की ट्रेडिंग आणि म्युच्युअल फंड यापैकी तुम्ही कशात इन्व्हेस्टमेंट करायला लोकांना प्रोत्साहित करा? बघा कसं आहे ना, की FD आपण करतो त्याच्यामध्ये 7 ते 8% आपल्याला त्याच्यापेक्षा जास्त मिळू शकतं. कधी तुम्ही जर सिनियर सिटीजन असेल तर अर्धा टक्का कुठेतरी वाढतो. एकदम बरोबर. म्युच्युअल फंड मध्ये तुम्ही टाकलात तर 12 ते 15% तुम्हाला त्याचे, जसं ते पण शेअर मार्केटवरतीच असतं तर ते त्याच्यावरती तुम्हाला, पण तिथे कसं म्युच्युअल फंड मध्ये तुम्हाला थोडंसं लक्ष देण्याची जास्त गरज नसते. एक तुम्ही कुणामध्ये गुंतवला तर तिथूनही होऊ शकतं. आणि शेअर मार्केट ट्रेडिंग मध्ये म्हटलं तर तुम्ही वर्षाला चांगला 30%, 40%, अगदी काही लोक खूप चांगलं हे केलं तर हम्म, हम्म. 40-45% वगैरे सुद्धा प्रॉफिट नक्कीच काढू शकतात. तर जसं तुम्हाला रिस्क कमी, म्हणजे रिस्क म्हटल्यापेक्षा तुम्हाला स्वतः काही करायचं नसेल तर तुम्ही म्युच्युअल फंड ओके. मध्ये जा. त्याच्यासाठी पण तुम्ही चांगला एक गायडन्स हे घ्या आणि त्यांच्याकडे गुंतवा आणि मग करा त्यांच्या मेंटॉरशिप मध्ये. आणि ट्रेडिंग करायचं असेल तर कोर्स एखादा घ्या चांगला, त्यांच्या मेंटॉरशिप मध्ये करा. बघा त्यांना नक्कीच तुम्हाला फायदा होईल. सो या मार्फत मी एवढंच सांगू शकेल की आपला जो पैसा आहे तो एकाच ठिकाणी गुंतवण्यापेक्षा आपण जर त्याला विभागून गुंतवलं तर ते नेहमी आपल्याला प्रॉफिटेबल राहील. की रिस्क ही एका ठिकाणी घेण्यापेक्षा आपण ती रिस्क डिवाइड केली, जसं ट्रेडिंग असो किंवा म्युच्युअल फंड असो, तर आपली रिस्क ही सुद्धा डिवाइड होते आणि जास्त लोड हा जो असतो रिस्कचा तो आपला कमी होतो. बरं. तो तुमच्या या प्रवासाबद्दल तर आम्ही जाणून तर घेतलेलंच आहे. तर आम्हाला पुढे जाणून घ्यावं असं वाटेल की यापुढे तुम्ही काय प्लॅन करणार आहात, किंवा यापुढचे तुमचे काय प्लॅन आहेत? मार्केट म्हटलं तर आजही थोडीशी रिस्क असते, पण ज्यांना समजत नाही आणि अभ्यास पूर्ण याच्यात उतरलं तर सहज सोपं आहे. अगदी तर बरोबर. पुन्हा एकदा सांगेन की लॉकडाऊन मध्ये शेकडो कंपन्या बंद झाल्या होत्या. अशा कंपन्या बंद झाल्या होत्या की त्यावेळेला त्या गरजेच्या नव्हत्या. आरामदायी वस्तू म्हटलात तुम्ही की जे ज्याची काही गरज नाही. आणि कुठल्या कंपन्या चालल्या तर झोमॅटो, मेडिसिन असेल, बँकिंग, कॉस्मेटिक्स असेल, अगदी बरोबर. हॉस्पिटल्स असतील, किंवा ज्या रॉ मटेरियल सप्लाय करणाऱ्या ज्या कंपन्या होत्या त्याचे प्रचंड भाव वाढले. पूर्ण जगात शेअर मार्केट जरी विचलित झालं होतं, म्हणजे असं थोडंसं डिस्टर्ब झालं होतं, तरी भारतात त्याचा इतका इम्पॅक्ट आला, इफेक्ट नाही आला होता. आणि जरी निफ्री पडत होतं तरी तितक्याच ताकदीने पुन्हा वर आलं. तर पुढचा प्लॅन म्हटलं तर माझं असं नक्कीच असेल की मला ही चैन आहे ना ती वाढवायची आहे. आज हम्म. माझ्याकडे काही नॉलेज आहे, तर मला ते इतर महिलांना सुद्धा की ज्या घरी बसलेल्या आहेत आणि त्यांच्याकडे रिकामा वेळ असतो, असं म्हणणार नाही का रिकामा वेळ असतो, पण वेळ काढू शकतात, तर त्या कमी वेळामध्ये एक कमी गुंतवणूक, म्हणजे तुम्ही म्हणाल का माझ्याकडे पैसे नाहीये जास्त, तर तशी काही गरज नसते की 500 रुपयापासून तुम्हाला ते बी जमत नसेल तर तुम्ही 100 रुपयात म्युच्युअल फंड मध्ये टाकलात तर तेही आजकाल चालू झालेलं आहे, 100 रुपये पण 500 रुपये. अगदी तर तुम्ही बरोबर. म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करू शका. तर ती एक 500 रुपयापासून लाखभर रुपये असतील तर तुम्ही तसं एक छोटस त्याच्यामध्ये छोटे छोटे शेअर्स मध्ये गुंतवणूक करा. आणि जमत असेल तर म्युच्युअल फंड मध्ये पण टाका. आणि तुमच्या लक्षात पण येणार नाही की तुम्ही बघाल मागे वळून की अरे बापरे माझ्याकडे इतके पैसे जमा झालेले आहेत. आणि आता कसं होतं की मोबाईल मध्ये सगळ्या गोष्टी आहेत, एक म्हणतात ना बोटावरती सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत. तर डीमेट एक अकाउंट चांगलं ओपन करा. एक चांगले मेंटॉर घ्या, अविनाश जाधव सर आपले आहेतच, त्यांच्याकडेही तुम्ही बघू शकता. तर एक चांगला शेअर घेतला तर तुम्हाला जेव्हा गरज पडली तर तुम्ही तो शेअर विकू शकता. आणि तो तुमच्या अकाउंटवरून, म्हणजे असं काही खूप वेळ टाइम लागत नाही की खूप वाट बघावी लागते पैशांसाठी आपल्याला वगैरे. तर तो आपल्या अकाउंट वरती येतात पैसे आणि थोड्याशा याच्यामध्ये तुम्ही ते विड्रॉ करू शकता. आणि मला जर विचार केला तर असं अजिबात विचार करू नका की अ, हे मला जमणार नाही, मी हे करू शकत नाही. तुम्ही बघा किती सोपं आहे, छान आहे. आणि ट्रेडिंग करायला सुरुवात करा. आणि कसं असतं ना की महिला प्रत्येक क्षेत्रात आहेत पुढे, पुरुषांना बरोबर उभी राहतात. पुरुषांबरोबर आपण म्हणतो की त्या अर्धांगिनी आहेत, खांद्याला खांदा लावून उभे राहतात वगैरे. तर छोट्या छोट्या सेव्हिंग करतात, सोन्यामध्ये गुंतवणूक करतात. आणि मग महिला सगळ्या ह्या गोष्टी करू शकतात. तर त्यांना इतकंच निवेदन असेल की त्यांनी पुढे यावं
या क्षेत्रामध्ये सुद्धा खूप काही करण्यासारखं आहे, म्हणजे ट्रेडिंग या याच्यामध्ये सुद्धा खूप काही करण्यासारखं आहे. तर त्यांनी नक्कीच या क्षेत्राचा ट्रेडिंगचा विचार करावा, अभ्यास करावा आणि तितकंही कठीण नाही. आणि बघा आता कसं महिला पुढे येत आहेत, तर ते मला आनंद वाटेल की महिला या क्षेत्रात जास्त उतरल्या तर. पुरुष तर आहेतच, पण महिलांनाही उतरावे. धन्यवाद मॅडम, तुम्ही आपल्या सगळ्या महिलांना प्रेरित केल्याबद्दल. तर माझी सगळ्या महिलांना हीच विनंती असेल की थोडासा वेळ काढा, प्रॉपर नॉलेज घ्या, प्रॉपर मेंटॉरशिप घ्या आणि या क्षेत्रात आपला पुढचं पाऊल चालू करावं त्यांनी या क्षेत्रात उतरून. हीच माझी सगळ्या महिलांना आजच्या या मुलाखतीद्वारे विनंती आहे. सो मॅडम, मॅडम मला एक थोडंसं आणखीन सांगावंसंच वाटेल हो असं, सांगा ना मॅम. की कसं आहे ना, की म्हणजे टेक्निकल अनालिसिस मध्ये जरा तुम्ही विचार करा. टेक्निकल फंडामेंटल अनालिसिस थोडासा आपण अभ्यास केला तुम्ही तर माझ्याकडे पैसा नाहीये, काही मुलं सवड सांगतात बायका की बाबा माझ्याकडे वेळ नाहीये, पैसा नाही, मुलांना सांभाळून मी या गोष्टी कशा करू. पण अगदी जाता बरोबर. जाता इतकंच सांगेन की रिस्क घेऊन ट्रेडिंग करू नका. कर्ज काढून पण मुळीच ट्रेडिंग करू नका. आपल्याकडे आहे त्या गुंतवणुकीला व्यवस्थित तुम्ही गुंतवणूक मॅनेज करा, करा. त्याच्यामध्ये मॅनेज करा. हम्म, इंट्राडे करू नका, निदान सुरुवातीला तरी. बरोबर. आणि ऑप्शन ट्रेडिंग पासून पण लांब राहा. प्रॉपर रिस्क मॅनेजमेंट करून ट्रेडिंग करा. आणि लॉस जर मिळाला, लागलाच समजा लॉस असेल थोडासा, तर लॉस ही कुठलाही व्यवसायाचा अविभाज्य घटक असतो. तो सहन करून सुद्धा बिझनेसमध्ये टिकून राहता येतं. तर बिझनेसमध्ये यशस्वी होऊ शकतो. त्यामुळे कितीही आकर्षक प्रॉफिट वाटलं आपल्याला एका ट्रेडमध्ये, तरी सगळंच कॅपिटल त्याच्यामध्ये टाकू नका. एक प्रॉपर बिझनेसचं प्लॅनिंग करूनच या क्षेत्रामध्ये उतरा. सिस्टमॅटिक ट्रेनिंग घ्या आणि युट्यूब पेक्षा एखाद्या ट्रेनरची व्यवस्थित ओळख करून एक मेंटॉरशिप मध्ये या सगळ्या गोष्टी तुम्ही जर केलात, तर एक आपलं जे कॅपिटल असतं ते सेफ राहतं. हम्म, आणि इमोशनल कधी होऊ नका की मला हा ट्रेड माझा चुकला आहे किंवा मला हा ट्रेड मध्ये पुष्कळ प्रॉफिट झालेला आहे. बरोबर. थोडस सांगेन मी की निगेटिव्ह लोक पण ह्यामध्ये खूप भेटतात अगदी की अरे बरोबर. सट्टा आहे याच्यामध्ये जाऊ नकोस. तर त्या गोष्टींपासून पण थोडस लांब राहा. हो म्हणायचं, नेहमी पॉझिटिव्ह राहायचं असं. आणि ह्या क्षेत्रात एक अजून महत्वाची बातमी म्हणजे की अफवांवर विश्वास ठेवू नका. बरोबर आहे, आजकाल बरोबर बऱ्याच आहे. साऱ्या न्यूज येतात. बरेच आपल्या आजूबाजूचे लोक पण आपल्याला गाईड करत असतात की हा ट्रेड घ्या, तो ट्रेड घ्या. इवन न्यूज मध्ये पण बऱ्याच साऱ्या ट्रेडची आपल्याला माहिती मिळते. पण त्या सगळ्या अफवांवर विश्वास ठेवू नका. आपल्या प्रॉपर जे मेंटॉर आहेत त्यांच्याशी विचार विनिमय करा आणि मगच त्या ट्रेड बद्दल पुढे अ, घ्या तो किंवा घेऊ नका मेंटॉरशिप घेतल्यानंतर. तर मला सगळ्या महिलांना हेच सांगणं आहे की इवन पुरुषांना सुद्धा माझं हेच कळकळीची विनंती आहे की अफवांवर विश्वास ठेवू नका. आणि खास करून ज्या न्यूज सांगितल्या जातात रोज सकाळच्या, ज्या शेअर मार्केट, त्याही एका कानाने ऐका, दुसऱ्या कानाने सोडून द्या. न्यूज आणि चांगल्या ऐका, शेअर चांगल्या मार्केटच्या ऐका, ज्याबद्दल ऐका. ज्या सांगतात पण ना. हा, पण काय आहे की चांगल्या ज्या आहेत त्या पण आपल्या मेंटॉर बरोबर डिस्कस करा आणि मग त्या ट्रेडमध्ये एंट्री घ्या. बरोबर आहे. मॅडम, माझा पुढचा प्रश्न असा आहे की नवीन इच्छुक ट्रेडर्स जे आहेत, जे ज्यांनी आतापर्यंत कधी ट्रेडिंग केलेलं नाहीये किंवा शेअर मार्केटमध्ये कधी आपला पाऊलही टाकलेलं नाहीये, अशा नवीन इच्छुक ट्रेडर्सने काय काळजी घेतली पाहिजे? मी तुम्हाला आता तेच सांगितलं ना की नेहमी पॉझिटिव्ह राहा, निगेटिव्ह लोकांपासून नेहमी लांब राहा आणि नक्कीच आर्थिक स्वावलंबनासाठी तुम्हाला एक तो कॉन्फिडन्स मिळेल. आणि जर मी सांगेन तर BFF मनीचे आपले जे अविनाश जाधव सर आहेत, जे माझे मेंटॉर आणि मार्गदर्शक आहेत, त्यांना जर तुम्ही त्यांचे जर सल्ला घेतलात किंवा त्यांच्या कोर्सला जॉईन केलात, तर तुम्ही कमी वेळामध्ये आर्थिक स्वावलंबन नक्कीच मी जशी शिकली तर म्हणजे मी करूनच दाखवलं आहे ते आणि त्याचा मला प्रचंड आता आनंद पण होतोय. कसं असतं ना, एक फायनान्शियल फ्रीडम इज फ्रीडम फ्रॉम फिअर. आपल्याकडे जर एक म्हणतो ना ते हे आलं की अरे मी आता थोडस आर्थिक स्वावलंबनाकडे गेलेली आहे. तर माझे स्वतःचे पैसे आहेत आणि मी आता त्याच्यातून काही ना काहीतरी करू शकते आणि त्याचा आनंद हा खूपच असतो. तर महिलांनी म्हणजे मी प्रत्येक वेळेला तेच म्हणेन, काही पुरुष, मी असं म्हणत नाही की पुरुषांनी करू नये, पुरुष तर करतातच, पण महिला याच्यामध्ये थोड्याशा मागे राहतात. माझ्या मैत्रिणीच आहेत त्या सगळ्या. तर मला सगळ्या मैत्रिणींना हेच या निमित्ताने सांगावं लागेल की घाबरून जाऊ नका कुठच्याही गोष्टीने. असं की बाबा नाही मला हे कसं जमेल, काय करेन मी, कसा वेळ काढेन, काय करेन. ते एक प्रॉपर बिझनेसचं प्लॅनिंग करा तुम्ही आणि सिस्टमॅटिक ट्रेन घ्या.
आणि युट्यूब मधून जरासं लांब राहा. जे स्क्रोलला 10-15 मिनिटं, अर्धा तास, 2 तास घालवतात, तिथेच 10 मिनिटं या या कोर्ससाठी द्या क्षेत्रात. किंवा या हं. अभ्यासासाठी द्या असं. तर त्यांना मी हेच निवेदन करेन, एक आव्हानपूर्वक निवेदन पण करेन. धन्यवाद मॅडम, तुमचा अमूल्य वेळ आम्हाला या मुलाखतीसाठी देण्यासाठी. तर सगळ्या महिलांना किंवा इवन पुरुषांना सुद्धा हीच विनंती आहे की प्रॉपर मेंटॉरशिप, थोडा संयम, थोडा पैसा या गुंतवणुकीने आपण या क्षेत्रात चांगली प्रगती करू शकतो. हेच माझं या मुलाखतीद्वारे सगळ्यांना आवाहन आहे. तर माझं सगळ्यांना एकच प्रश्न आहे की या मुलाखतीत जे कोणी जॉईन झालेले असतील आपले मित्रमंडळी, तर त्यांना काही प्रश्न विचारायचे असतील तर क्वेश्चन आन्सर सेशन आपण विचारू शकता. हा हॅलो. हा नमस्कार मॅडम, माझं नाव विजय आहे. नमस्कार सर. हा मला असं विचारायचं आहे की हे ट्रेडिंग प्लॅटफॉर्म चालू करते वेळी की हम्म. की ह्या गोष्टी नवीन चालू करते वेळी एक साधारणतः किती भांडवल आपल्याकडे असलं पाहिजे मिनिमम? नमस्कार सर. कसं आहे ना की तुमच्याकडे भांडवल खूप असण्यापेक्षा तुम्ही किती नॉलेज घेतलेलं आहे ते महत्वाचं आहे. तुम्ही 500 रुपयापासून सुद्धा ट्रेडिंग मध्ये उतरू शकता. पूर्वी पहिला तर तुम्ही ते पण असेल तर तुम्ही त्याच्यातही छोटासा एक ट्रेड घ्या. छोटे छोटे ट्रेड पासून, म्हणजे 10-20 रुपयाकडे कधीच जाऊ नका. 200 रुपयाच्या आतमध्ये शेअर्सला मी कधीच ट्रेडला मी तुम्हाला हे सांगणार नाही की तुम्ही घ्या. आमचे सरही नेहमी सांगतात की त्याकडे जाऊ नका. पण एक 500 रुपयाचा एक पहिला शेअर घ्या. पण त्याचं टेक्निकल अनालिसिस, फंडामेंटल अनालिसिस थोडासा अभ्यास करा आणि तुम्ही त्याच्यामध्ये नक्कीच थोडंसं तरी प्रॉफिट मिळवू शकता. आणि आमचे मेंटॉर तर आहेतच बरोबर, तर तेही तुम्हाला त्याच्यामध्ये नक्कीच गायडन्स करतील. अविनाश सर, काही सांगू शकता तुम्ही? हा, नमस्कार. हा नमस्कार सर. हा, त्यांचा प्रश्न असा आहे की बिझनेस म्हणून याच्याकडे जर बघायचं असेल तर सुरुवात हा, कितीने करावी? बरोबर. हो बरोबर. हा, तर सर कसं आहे, स्टॉकचं त्यांनी सांगितलं की 500 रुपयाचा स्टॉक पण मिळतो, परंतु तुम्हाला जर सायझेबल प्रॉफिट काढायचं असेल तर मी माझ्या सगळ्या विद्यार्थ्यांना सांगतो की 50,000 किमान ठेवा. कारण काय होतं, 50,000त तुम्ही सुरुवात केली तर एका ट्रेडला तुम्ही 10,000 तरी देऊ शकता, आणि 10,000 जर दिले तर तुम्हाला एक 500 ते 1,000 रुपये प्रॉफिटची अपेक्षा असते त्या ट्रेडमध्ये. म्हणजे तो प्रॉफिट आल्यावर काहीतरी आपल्याला त्यातनं करता येईल असं तरी वाटलं पाहिजे. नाही तर तुम्ही सुरुवात करायला त्यांनी म्हटलं तसं 500 रुपयापासून कराल, तुम्हाला एक 15 रुपये प्रॉफिट होईल, पण त्यातनं तुम्ही तुमचा खर्च किती काढणार? इंटरनेटचा खर्च आहे, लॅपटॉपचा खर्च आहे किंवा फोनचा खर्च आहे, हे सगळं आहे. तर अगदीच मिनिमम म्हणाल तर किमान 50,000 रुपये ठेवा. एका वेळी तुम्ही 5 ट्रेड घेऊ शकता. हे सगळं रिस्क मॅनेजमेंटचा भाग आहे की 50,000 आहे माझ्याकडे, मला एक खूप छान ट्रेड आहे, म्हणजे अगदीच डबल होऊ शकतो असा ट्रेड आहे, मग सगळेच मी त्यात लावले, असं नाही करायचं आपल्याला. तर ते रिस्क मॅनेजमेंट करून आम्ही सांगतो की 5 ट्रेड घेण्यापुरते 50,000 रुपये ठेवा. त्यापेक्षा जास्त असतील, लाख रुपये असतील, तर तुम्ही एका वेळी 6-7 ट्रेड घेऊ शकता. एखाद्या ट्रेडला 12,000 15,000 ठेवले, असं करू शकता. पण 50,000 किमान रक्कम असेल तर येणारा प्रॉफिट जो आहे तो आपल्याला काहीतरी दिसण्यासारखा, आपल्याला मोटिवेट करण्यासारखा, आपल्याला पुढे काम करायला प्रवृत्त करण्यासारखा प्रॉफिट मिळू शकतो. जसं आता या मॅडमचं कॅपिटल माझ्या मते 50,000 ते 1,00,000च्या दरम्यान होतं. हो सर. 70-80 हजार त्यांचं कॅपिटल असेल. आज त्या मागच्या 3-4 महिन्यामध्ये एक 10 ते 12 हजार प्रॉफिट हातात घेऊन बसलेले आहेत. त्यांना जर वाटलं तर ते 4-5 हजार स्वतःच्या अ, अ, म्हणजे चैनीसाठी, काहीतरी पार्टी करण्यासाठी, कशासाठी तरी 4-5 हजार रुपये वापरू शकतात त्यातल्या, जर वापरावं असं वाटलं तर, किंवा पुन्हा गुंतायचं असेल तर करू शकतात. तर ती रक्कम जी आहे ती तुम्हाला काहीतरी मोटिवेट करणारी, पुढे शिकायला प्रवृत्त करणारी असावी. नाही तर तुम्ही म्हणाल की मी शिकलो, मी 500 रुपये लावले, मला भले 100 रुपये मिळाले, पण मग माझं इंटरनेटचं बिलच 200 रुपये झालं. तर तसंही होता कामा नये. तर 50,000 ते 1,00,000 ही रक्कम मी रेकमेंड करीन की त्यापासून ओके सुरू करा, असं माझं मत आहे. ओके ओके सर, थँक्यू. ओके, आणखी कोणाला काही प्रश्न नसतील तर आपण आपला रविवारचा वेळ दिलात या इंटरव्ह्यूला, आणि आमचं प्रोत्साहन करण्यासाठी इथं तुम्ही सगळे उपस्थित आहात, त्याबद्दल मी सगळ्यांचे धन्यवाद करतो. बऱ्यापैकी आपला सर्वांचा वेळ घेतलेला आहे. अजूनही तुम्हाला काही शंका असतील परंतु इथे विचारायच्या नसतील तर निश्चित त्या ग्रुपमध्ये तुम्ही चॅट टाकू शकता, ज्या ग्रुपमध्ये तुम्ही जॉईन केलं तिथे टाकू शकता, मला पर्सनली मेसेज टाकू शकता. आणि तुमच्या शंकांचे निरसन करण्यात आम्हाला आनंदच होईल. एवढं बोलून मी हा कॉल थांबवतो. सर, आम्ही मला आणखीन. थोडंसं हा, एक बोलायचं होतं की बोला. मला या सगळ्यांच्या वतीनं, म्हणजे मला सगळ्यांच्या समोर एक मला हे पण सांगायचंय की मला जो कॉन्फिडन्स तुम्ही दिलात स्वतः, की मॅडम तुम्ही हे करू शकता प्रत्येक गोष्टीला, लॅपटॉप हाताळताना असेल किंवा काय, तर एक सगळ्यांच्या समोर मला हे खूप आवडेल सांगायला की त्याच्यासाठी मी खूप 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 थँक्यू आहे तुम्हाला. धन्यवाद आहे माझ्याकडून खूप खूप. मॅडम, आणि मी मी मी
कित्येक लोकांना शिकवलेलं आहे, परंतु किती लोक त्यातनं ऍक्शन घेतात हे तुम्ही स्वतःही बघता आहात. आणि हा जो इंटरव्ह्यू आहे अरेंज करण्यामागे सुद्धा माझा थोडासा छुपा हेतू तोच आहे की यातले काही बरोबर. आपले विद्यार्थी पण आहेत, आपल्या बॅचचे विद्यार्थी पण आहेत, त्यांनी थोडंसं तुमच्यापासून प्रेरणा घ्यावी आणि वेळ द्यावा. आणि कुठे डीमॅट अकाउंट उघडायलाच मला जमत नाहीये किंवा मला OTP आला नाहीये, हे सगळं होत राहतं. तर असं न करता त्यातनं पुढे जायचं. दुसऱ्या कुठल्या बिझनेसला मी बघतो उदाहरणं अशी आहेत की 5-5 लाख रुपये घरचे इन्व्हेस्ट करून कर्ज काढून लोक दुकान टाकतात, साडीचं दुकान टाकतात, कपड्यांचं दुकान टाकतात, काही रॉ मटेरियलचं दुकान टाकतात. आणि त्याच्यामध्ये प्रोबॅबिलिटी किती असते तुमची सक्सेस होण्याची? मार्केटमध्ये तुम्ही जाऊन जर बघितलं, पाट्या वाचा, एका गल्लीतल्या दुकानाच्या पाट्या वाचा आणि एका वर्षाने तिथल्या निम्म्या पाट्या बदललेल्या असतात, हे आपण बघतो. याचा अर्थ काय होतो की नॉर्मल मोठ्या बिझनेसमध्ये तुम्ही लाखो रुपये टाकता आणि ते वर्षभरात त्याची मिळण्याची गॅरंटी नसते. इथं तुम्ही फक्त भांडवल टाकताय आणि नॉलेज टाकताय. झाला लॉस तरी सुद्धा तो त्या प्रमाणात नाही होत जितका तुमचा एका रिअल बिझनेसमध्ये होतो. रिअल तिथे बरोबर. तुम्ही प्रत्यक्ष दुकान घ्या, फर्निचर करा, त्यात किती गुंतवणूक आहे, आवडवे गुंतवणूक आहे ती. बरोबर तर आहे. त्यामुळे त्यामुळे तुम्ही जे केलेलं आहे ते जरी तुम्ही माझे थँक्स म्हणत असाल तरी तुमची ऍक्शन घेण्याची जी प्रवृत्ती आहे ती सगळ्यांमध्ये यावी. आणि मग सगळ्यांनाच या प्रकारचा लाभ मिळावा असं उलट मी म्हणेन. पण थँक्यू तुम्हाला सुद्धा. थँक्यू सर. हॅलो सर, शर्मिला देसाई. हा बोला मॅडम. थँक्यू शिल्पा मॅम, थँक्यू नीता मॅम अँड जाधव सर अँड मॅम. खूप छान इन्फॉर्मेशन दिलीत. एक भीती असते ना, ती खरोखर आज थोडीशी माझी कमी झाली आहे. मी करते ह्याच्यात, पण मी ह्याच्यात पडत नाही जास्त वेळ. पण आज तुमच्यामुळे एक कॉन्फिडन्स आला की आपण काहीतरी करू शकतो. तर थँक्यू सो मच. ओके ओके, धन्यवाद मॅम. धन्यवाद. चला, कोणीतरी सुरुवात करते आता परत. बिलकुल बिलकुल. आणखी कोणाला काही प्रश्न आहे? ओके ठीक आहे, काही हरकत नाही. थँक्यू सो मच. पुन्हा एकदा आजचा हा कॉल संपूया. थँक्यू पण शिल्पा मॅडम, तुम्ही सुद्धा, थँक्यू तुम्हाला सुद्धा धन्यवाद. सगळ्यांना पण थँक्यू. हा सगळ्यांना. धन्यवाद.